नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर. संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी देहू येथे आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याने वारकरी संप्रदायामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या कशामुळे केली याचं आता कारण समोर आले. हे कारण अतिशय धक्कादायक असं आहे. संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी काल 5 फेब्रुवारी देहू येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री ते जेवण करून झोपायला गेले. मात्र सकाळी त्यांनी दरवाजा न उघडल्याने कुटुंबियांनी दरवाजा तोडला. तेव्हा त्यांनी उपरण्याच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केले होते. अवघ्या 20 दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता आणि एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. त्यांच्या या निर्णयामुळे कुटुंबीय आणि आपत्ती स्वकीयांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान शिरीष महाराज मोरे यांनी कर्ज कशासाठी घेतले होते याची माहिती समोर आली आहे. कोरोना महामारीच्या आधी शिरीष महाराज यांनी व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कागदी पिशव्या बनवण्याचा आणि त्यावर छपाई करण्याचा व्यवसाय सुरू केला. यासाठी त्यांनी कर्ज घेतले होते. मात्र कोरोना काळात हा व्यवसाय बंद पडल्याने त्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले. 2.5 वर्षापूर्वी त्यांनी हॉटेल व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. नादब्रह्म इडलीची फ्रँचायझी घेण्यासाठी त्यांनी काही लाख रुपये मोजले. पिंपरी चिंचवड परिसरात त्यांनी हा नवा व्यवसाय सुरू केला, जो आजही सुरू आहे. आधीचे कर्ज असताना त्यांनी या व्यवसायासाठी पुन्हा कर्ज घेतले. काही महिन्यांपूर्वी त्यांनी 1 मजली घर बांधले, ज्यासाठी त्यांना लाखोंमध्ये खर्च आला. अलीकडेच त्यांनी 4 चाकी गाडी घेतली, त्यासाठीही त्यांना कर्ज घ्यावे लागले. शिरीष महाराज मोरे यांनी जगाचा निरोप घेताना माझ्या मागे प्रत्येकाने दिलेले कर्ज फेडावे असे लिहून कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली. यातून त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली असे मोरे कुटुंबियांचे म्हणणे आहे. मात्र त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असे म्हणत चुकीची चर्चा घडविण्यात येत असल्याचेही कुटुंबियांनी म्हटले आहे. अनेक जण कीर्तनातून मोठे होत असतात. शिरीष महाराजांनी आजवर मोफत कीर्तन सेवा दिली. फक्त यावेळी जरा गडबड झाली आणि दुःखाचा डोंगर वारकरी संप्रदायावर कोसळला. शिरीष महाराजांनी एक वेळ आवाज दिला असता तर अख्खा महाराष्ट्र मदतीला नक्कीच धावला असता, अशी खंत देहूकरांनी व्यक्त केली आहे.